लोकनाट्याचे लेखक टाकळेसर सोनगिरी सादर करत आहोत तुफान विनोदी काल्पनिक वगनाट्य विधात्याचा न्याय विधात्याचा न्याय विधात्याचा न्याय। नमस्कार मंडळी, आवाज आवाज माझ्या तुझ्या नाऱ्या कुठे राहिला राहक मारतो नाऱ्या। अरे नाऱ्या काय रे हर्या आहेस कुठं? अरे हर्या हा एक मोठी गंमत झाली। काय गंमत? होय कसली रे? तुला ऐकायचे? होय होय ऐक। अरे काल हर्या काय गंमत झाली आज खाली कोणी बालत झाली। अरे काल हर्या गंमत झाली आज खाली कोणी बालत झाली। अरे काल हर्या गंमत झाली आज खाली कोणी बालत झाली। अरे काल हर्या गंमत झाली माझी झाली कोंबडी बालत झाली। अरे काल हर्या गंमत झाली माझी झाली कोंबडी बालत झाली। अरे काल हर्या गंमत झाली माझी झाली कोंबडी बालत झाली। अरे काल हर्या गंमत झाली माझी झाली कोंबडी बालत झाली। अरे काल हर्या गंमत झाली माझी झाली कोंबडी बालत झाली। अरे काल तिला चार पोरं झाली। अरे काल तिला चार पोरं झाली माझी झाली कोंबडी बालत झाली। अरे काल गंमत झाली माझी झाली कोंबडी बालत झाली। अरे नाऱ्या अरे बोल काय काय झालं काय? कोंबडी बाबत झाली काय म्हणतोस काय काय? 4 पिलं घातलं चार पोरं? मग काय सांगतोस काय? होय लय मोठी पण आहे। बरं ते जाऊ दे, हा. आज राजवाड्यात एकदम कसा काय लवकर आवाज? लवकर म्हणजे आज पगारवड होणार आहे आज मग? काय सांगतोस काय? तुला माहित नाही? पगारवाढ मग आज होणार नाही। पण महाराज काय बोलले नाही। महाराज परवाच्या दिली तुझं अच्छा महाराज परत दिले होय. आणि प्रधानजी प्रधानजी येत नाही आज राजवाड्यात येत नाहीत। नाही काय सांगतोस काय? महाराज म्हटलं प्रधानजी ते कुठले? येतील कुठले बरोबर आहे ते हा. पण स्पीड पट्ट्यावर गेलेली असते। हा. बरं एक काम करूया हा. राजवाडा साफ करून घ्यायला पाहिजे। हो हो चल चल हर्या अरे बरं मी काय म्हणतो काय म्हणतोस रे? तू पाठची गेट उभा राहतेस तू पाचशे किलो म्हणतोस? मी इथलं सगळं सांभाळ बघो काय काळजी करू नकोस मी एकटे एकटा काम घे नीट पाहत आहे तुझा मी नीट देतो बारा तू फक्त पाठची गेट उभा राहतेस कोणाला याद देऊन देऊ ठीक आहे हा हा चल आपण महाराज तर परराज्यात गेले असता अजून या राजकारणात शांत राजसेवक अजून आलेले दिसत नाही। ठीक आहे आपण थोडा विश्रांती घेऊ। अरे हे काय पाहतोय मी 70 महाराजांच्या राजगादीवर राजसेवक झोपा काढतायत। ठीक आहे तर आधी करतो नमस्कार आणि मगच पाहतो त्याचा चमत्कार। बोल काय तुझी इच्छा आहे? महाराज समजा एखाद्या गरीबाच्या घराला आग लागली तर ती
तिला कशी विकवावी महाराज? बालका सोपा आहे बालका. 1 लिटर पेट्रोल आणि 1 लिटर रॉकेल घे आपोआप विजेल. समजा महाराज एखादी व्यक्ती जर विहिरीत पडलीस तर तिला कशी वर काढावी? बालका सोपा आहे बालका. आमच्या कोकणात आणि मला शिवा भेटतो आपोआप विजेल. महाराज समजा एखाद्याची बायको जर दुसऱ्याने पळवलीच तर महाराज काय करावं? बालका सोपा आहे बालका सोपा आहे. आपली बायको घेऊन टाक. मारा करतोय सोपा करतोय. काय झालं काय? राजकारणीवर झोपून उन्हाळ्या करतोस. हे राज्य कुणाच्या भरोशावर सोडायचं मी? महाराज आमच्या भरोशावर सावंत म्हणजे तू देखील सामील आहेस तर? नाही महाराज. अरे या राज्याचे पारेकरी म्हणून तुम्हाला नोकरी दिली तर तुम्ही त्याचा असा गैरफायदा घेताय. महाराजांच्या पाठीमागे चक्क तुम्ही त्यांच्या राजगादीवर बसताय. महाराज काय चुकलं काय आमचं? जरा बघत होतो म्हटलं गरम आहे की काय. रामकोट राजसेवक असंच राज्यात फेरफटका मारून या. जोपर्यंत हा राज्य कारभार आम्ही सांभाळतो कारण महाराजांच्या पाठीमागे या राज्याची जबाबदारी आमच्यावर आहे. आमच्यावर काय? आमच्यावर काय? नोकरासारखे राहा. दरवाजातल्या मारेकऱ्यांनी सेनापती होण्याची स्वप्न पाहू नये. त्यासाठी आम्ही खंबीर आहोत. लय मोठी खंबीर आहे माहितीये. ऐकू कसं होतं ना रे? खंबीर आहे तुम्ही माहितीये. येऊ मग राजसेवक आम्ही थोड्या वेळ विश्रांतीसाठी जातो. ठीक आहे. महाराज व्यवस्थित ठेवा. या आपण येतो आम्ही. सावध झोप. मला वाटलं काय गरम असेल म्हणून म्हटलं जरा बसून बघूया. ते जाऊ दे. पाठचे घेतो हो पाठचे घेतो असेल. कला अगं हे कला जीवा. अरे जीवा जीवा सगळे सगळे आला तुम्ही या किती वाजली होती ठेवते मी. कला अगं आपला जीवा कुठे गेला? बाबा त्या दोघांनी तुमची कट्टी घेतली आहे. असा कठीण निर्णय का बरं घेतला असेल का बाबा? ते काही मला माहित नाही. फक्त मला इतकंच सांगितलं आहे की आजपासून बाजूर गट्टी म्हणून. अरे परमेश्वरा असा कोणता मी घात केला असेल की माझीच लेकरं माझीवर रागवली असतील? अरे परमेश्वरा बाबा थांबा. मी त्या दोघांना हाक मारते. जीवा हे जीवा ग बाहेर या. बघा कोण आलंय ते. अरे जीवा का बरं असं माझ्या प्रश्न विचारलं ते? बाळानं अगं कामाधंदा विषय भेटतो मला म्हणून काय इतकं रागवायचं? बाबा बाळ किती अंधार आहे. मग आम्हाला पण भीती वाटते ना घरी. बाळानं उद्यापासून की नाही मी लवकर येत जाईल. हा कामावरून लवकर येत जाईल. जीवा ती माझा समजली ना गट्टी. जा खेळायला. जेव्हा खेळायचं पण जपून. अरे परवा तू त्या रस्त्यावर गेला होतास ना? खर्चट ना अरे बाळा थोडा. अरे जेव्हा तुम्हाला खर्चट ना तेव्हा ह्या बापाच्या काळजाला डोके पडतात रे. ह्या बापाच्या खाजाला डोके पडतात. म्हणून बाळा खेळायचं पण जपून. सीमा बरं का खेळायचं जपून. चाल हा बाबा तुम्ही हातपाय धुवून घ्या. मी जेवण वाढते. कला मला खरंच भूक नाही आहे. आपल्या राज्यातील हरणारे मला भेटले त्याने मला थोडा चहा दिला. खरंच मला भूक नाही. बाबा दिवसभराची भूकची चहाने जमते का? चला तुम्ही हातपाय धुवून घ्या. मी जेवण वाढते. असं हट्ट करू नको. खरंच मला भूक नाही. बाबा तुम्ही माझं ऐकणार आहात की नाही? बसा बघू इथे.
परमेश्वरा किती काळजी करते कलामाची. अरे या घरात वर्ष दारिद्र्य असून सुद्धा ती माझी हसतमुखाने स्वागत करते, हसतमुखाने स्वागत करते. सुमती मी खूप भाग्यवान आहे, मी खूप भाग्यवान आहे. अरे परमेश्वरा असा का निष्ठूर झालास रे, असा का निष्ठूर झालास. अरे या पाखरांची किळबिल ऐकण्याआधी मुलींचं भरारी घेण्याआधी त्यांची माय त्यांच्यापासून हिरावून गेलीस रे परमेश्वरा, त्यांची माय त्यांच्यापासून हिरावून गेलीस. असा का निष्ठूर झालास रे परमेश्वरा, असा का निष्ठूर झालास. ह्या पोरीनं मला जगायला शिकवलं. अरे त्या गोळ्या जीवाला काही माहीत नसताना देखील तिने माझी व त्या 2 लेकरांची काळजी घेतली. माझी जर पोरगी खंबीर नसती तर या 2 कोवळ्या जीवांचं काय झालं असतं परमेश्वरा कुणास ठाऊ, काय झालं असतं कुणास ठाऊ. कला अगं हे कला, बाबा तुमच्या डोळ्यांमध्ये पाणी, आईची आठवण आली का? होय पोरी, तुझ्या आईचीच आठवण आली. अगं तुझ्या मुलींचं भरारीला बळ देण्यासाठी तुझी माय या जगात नाही आणि तुझ्या इच्छा हा अभागी बाप पूर्ण करू शकला नाही का, हीच एक खंत आहे मला. बाबा माझी स्वप्न पूर्ण नाही राहिली, ती केव्हाच पूर्ण झाले. लेकरांसाठी झिजणारा बाप तुमच्यासारखा मिळाला. बाबा माझं स्वप्न एकच आहे, तुमची सेवा माझ्या हातून व्हावी. अगं जिंकलंस हो पोरी, जिंकलंस. या बापाच्या काळजानं जिंकलंस. सुमती तू गेलीस पण माझी काळजी करणारी मला कला देऊन गेलीस ग, काळजी करणारी मला कला देऊन गेलीस. बाबा चला औषध घ्या आणि आराम करा. चला सुंदर या चित्रनगरीची पहाट किती सुंदर आहे. हे राज्य जरी लहान असलं तरी त्यातील प्रजा सुखाने नांदत आहे. ही तर त्या पूर्वजांची देणगीच आहे. परंतु अजूनही दरबारात राजसेवक आणि प्रधानचे आले नाही. कोण आहे रे तिकडे? आशीर्वाद. राजसेवक बोला महाराज. आम्ही परराज्यात असताना हा राज्यकारभार नीट चालला तर होता ना? होय महाराज. प्रजाजनांची काही तक्रार तर नाही ना? नाही महाराज, आपले राज्य आनंदाने चाललंय. आपली प्रजा सुखा समाधाने नांदत आहे. बरं ठीक आहे, आपण असेच जा आणि प्रधानजींना राज दरबारात हजर करा. जशी आपली आज्ञा महाराज. महाराजांच्या चरणी प्रणाम. महाराज असे बोलवण्याचे कारण? प्रधानजी आम्ही परराज्यात असताना हा राज्यकारभार आपण नीट सांभाळला. आपल्यासारखे सूरसेनानी लाभले हे आमचे भाग्यच. होय महाराज, आम्ही आपले पीठ खाल्ले आहे आणि त्याला जागणे हे आमचे कर्तव्यच आहे. शिवाय आपल्यानंतर हा राज्यकारभार आम्हाला सांभाळायचा आहे. होय प्रधानजी, आमच्या नंतर या राज्याची सूत्रे आपणच सांभाळायची आहे. आपण तर आम्हाला पुत्राप्रमाणे आहात. महाराज आपल्या राजवाड्यातील एक गरीब शेतकरी खूप आजारी आहे महाराज. पण महाराज आपण काहीतरी करा, राजवाड्याची सोय करा महाराज, नाहीतर शेतकरी खूप आजारी आहे महाराज. बरोबर आहे ना, त्या गरीबाचे प्राण आपल्या राज्याबरोबरीचे आहे. योग्य ते राजवैद्य घेऊन जा आणि त्याचा इलाज करा.
शाबास प्रधानजी, आपण तर आपल्या प्रजेला आपल्या बरोबरचे स्थान देत आहात. आता तर आमची चिंता मिटली. येतो आम्ही. या सेवक कामाला लागा. ठीक आहे महाराज, जशी आपल्या आज्ञा. बाजार आहे, राजवती सोय केली पाहिजे आपण. गेले सगळे गेले. आता उरला हा फक्त एकटा प्रधानजी. पण महाराज, आपल्याला संताप नको म्हणून राणी साहेबांना जेवणातून दिलेली दवा चांगली कसर करून गेली. त्या आई होणार नाही. या धक्क्याने स्वर्गवासी झाल्या. गेले गेले सगळे गेले. कोण गेले? तिला बोललो ना. अरे थांबलाय, पुढचे घेतो आलोय. बोला काय. हरामखोर, सांगितलं तेवढंच करा. एवढं मग या पण महाराज. महाराज कशा पाहिजे? बरोबर या बोला. महाराज कशा पाहिजे? येऊ राजसेवक निघा. पण येतो. या पण आता आलो. आता काय बोला हरामखोर, समजताना जाणाऱ्या माणसाला या असं म्हणायचं असतं. या पण जातोच कुठं? काय झालं काय? आता तू कशा आलायस? मागचे की टोपा जातोय ना मी. हे काहीतरी असे करत होते मग अशी वाटताय. निघा बोललो ना, तर या चापकाने चामडी सोलून काढीन तुमची. अरे हा, मी काय म्हणतो? काय म्हणतोय? हे गाणं घेऊ काय? गाणं? हो घे. गाणं धरशील ना? धरतो. बघू बर. धरतोय मी. मागणं धरतोय. राजसेवक फालतूगिरी बंद करा. घे गाणं घे. आंब्याच्या झाडाखाली नाचतोय मोर. आंब्याच्या झाडाखाली नाचतोय आंब्याच्या खाली झाडाखाली नाचतोय मोर. गौटचूर. निघा बोललो ना. राजसेवक मागच्या गेटवरती जा. मी काय म्हणतो माहिती आहे काय? मी काय प्रश्न विचारतो. विचार काय तो पटकन. तुमचा पोपट पोपट किती सुंदर प्रश्न आहे. याचं उत्तर तर दिलंच पाहिजे. बरे साहेब असे या. काय विचारलं महाराजांना? काय विचारलं? तुमचा पोपट बकरीस खातो काय खातो? अरे विचारू खातो काय? होय तर होय म्हणा, नाही तर नाही म्हणा. हाय काय? नाहीतर याचं तर उत्तर सांगितलंच पाहिजे. काय? तुमच्या पोटला लाजून हाय? रामकोट उत्तर ऐकायचंय ना तुला. होय तर होय म्हणा की नाही? रामकोट हाय हाय हाय. हा रामकोट तिला बोललो ना. बरं मी काय म्हणतोय? लाजून आहे मग पोपट मिरची खातो. तिला बोललो ना. काय बोलत आहे मला? महाराज, आपल्याला संताप नको म्हणून राणी साहेबांना जेवणातून दिलेली दवा सागरी कसर करून गेली. त्या आई होणार नाही. या धक्क्याने स्वर्गवासी झाला. आता राहता राहिला तू एकटाच. तुला पण असा संपवतो आणि या राज्याचा वारस मीच होतो. अरे या कपटी प्रधानजींचे कारस्थान ओळखणे इतके सोपे नाही. हा प्रधानजी नाग आहे नाग आणि हे राज्य
अरे या आजारातून मी पूर्णतः बरा होईल का रे? पाहतेच ना सुमती, अगं पक्ष्यांची पिल्लं पक्ष्यांच्या पंखाखाली उभं घेतात, पण माझ्या जीवाला का नाही? माझ्या जीवाला का नाही? आता शास्त्र पुराणात या आईचीच माहिती दिली जाते. अगं खरा तर मीच भाग्यवान आहे, खरा तर मीच भाग्यवान आहे ग, खरा तर मीच भाग्यवान आहे. तू आलीस, मायेचा टाहा मोडलास आणि परिचय नसताना तू निघून गेलीस. कधी काळजी केलीस का काय गेले घरांची? अगं काळजी कधी केलीस का? मला जीवाची हानी पण तर नाही आहे. ओरडलं सुद्धा, रागावलं सुद्धा, पण मनोमनी हा बाप रडत असतो का? मनोमनी हा बाप प्रेम करत असतो. अगं आपले लेकर आता ना मोठी झाली, 5वी येत आहे. एका नंबरानं 5 झाले. अगं या आनंद आहे ना, तू पण येते. अगं आता खेळायला गेली कार्टी आहेत ना, आता परत येते आणि गुलाबजामसाठी हट्ट करते. पण हा अभागी भाग काय देणार रे, काय देणार? हा आजार दिवसेंदिवस मला गंजा करीत आला. या आजारातून माझी वाचण्याची शक्यता कमी आहे का? अगं मीच त्यांचा बाप आणि मीच त्यांची आई. कला, अगं कला, कला काय वाटत तुम्हाला? कला अगं आपल्या जीवाची काळजी आहे ना, तू काळजी घे का? बाबा काय वाटत तुम्हाला? जीवा आता बाहेर नाही. बाबा बाबा तुला काय वाटत आहे? बाबा उद्या बघूया. बाबा काय वाटत आहे? अरे काय चला चला तुमची बाबा जग सोडून कष्ट केले फार बाबा, तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार, आमच्यासाठी कष्ट केले फार बाबा, तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार. सोडून गेले बाबा सारा परिवार, सोडून गेले बाबा सारा परिवार, सोडून गेले बाबा आम्हाले कराना, सोडून गेले बाबा आम्हाले कराना.
दिवस तुम्ही काय काळजी करू नका त्या राजवाड्यात घेऊन जातो बोला महाराज. राजसेवक आम्ही सांगितल्याप्रमाणे त्या भिकाजीकडे राजवैद्य घेऊन गेला की नाही? होय महाराज, भिकाजीकडे राजवैद्य घेऊन गेलो, परंतु महाराज हऱ्याने अजून काही खबर आणली नाही. महाराज आपण थोडा वेळ वाट पाहूया. ठीक आहे, तो येतात संपूर्ण माहिती आमच्या महाराजांना पण द्या. जशी आपल्याला मागण्या. काय झालं महाराज? काय झालं राजसेवक? हे गट सोडून निघून गेले. अरे रे, खूप वाईट झालं राजसेवक. असेच जा आणि महाराजांना बोलवून घ्या, कारण ही बातमी आपल्याला महाराजांना पण सांगितली पाहिजे. जशी आपल्याला महाराज. एवढ्या तातडीने बोलवण्याचे कारण? महाराज, आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या भिकाजीकडे राजवैद्य पाठवला, परंतु काळाने घात केला महाराज आणि त्या भिकाजीचा प्राण गेला. हे परमेश्वरा, अरे काय केलंस तू? राजसेवक बोला महाराज. त्या भिकाजीच्या कार्यविधीची तरतूद आपल्या राजघराण्यातून करा आणि त्यांच्या बाळांना सन्मानाने राजभवनात हजर करा. राज येतोच मी. या पण राजसेवक बोला. असेच जा आणि भिकाजी सर्व विधी पार पाडून त्याच्या सर्व मुलांना राजदरबारात हजर करा. येतो आम्ही. या पण. अरे या. झालं पाहिजे आपल्याला. चल, आणि त्या भिकाजीच्या सर्व मुलांना आपण राजवाड्यात घेऊन येऊया. चालतं. वा काय हे सौंदर्य! जणू काय इंद्राची अप्सराच. हे सौंदर्य रूपी तुझा चेहरा पाहून माझं मन कसं मोहून गेलंय. या वाड्यात राहण्यापेक्षा माझ्यासोबत राजवाड्यात चल, तुला माझी पट्टराणी बनवतो. रामकोर, कोण आहेस तू आणि ते कशासाठी आलायस? वा काय ही लकब! अरे पण हो, या बंगलला धमकी त्या चित्ररंगी राजाचा काटा काढून त्या राज्याचा राजा मी होणार आणि तुझ्याशी लग्न करून तुला माझी पट्टराणी बनवणार. वा बघत तुझी सर्वात पाहत होतो. सांग तुझ्या ताईला माझ्या गाठ वरवळा घाल आणि माझी पट्टराणी हो. अरे आज काय सोडायला धरला नाही, वेळ पडलीच तर जबरदस्तीने पडून नाही. चाल हो बाजूला. ये तुझीच तर वाट पाहत होतो. आता संपूर्ण घराणं संपवतो आणि त्या चित्रनगरी राजाचा राजा मीच होतो. अरे पण हो, आधी या सौंदर्याचा भोग येतो. चाल 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 चाल.
जीवाशी पळून याच राज्यात आणलंय. खूप शोधलं पण नाही मिळाले म्हणून इथे आलो. अरे जीवासीमा तुम्ही काय काळजी करू नका. तुम्हाला आम्ही महाराजाकडे नेतो. काकासाहेब आम्ही खूप शोधत आहे पण नाही मिळाली. शेवटी इथे आलो. आपणच काहीतरी मदत करा आणि पाया पडतो. काय चाललंय? कोण जीवा आणि ही मुलगी कोण? आणि तू यांच्या पायाजवळ? महाराज माझी धाकटी वय सीमा आहे. महाराज काही दिवसांपूर्वी आमच्या पाहिला एका चांडाळाने जबरदस्ती पळून याच राज्यात आणलाय. तो चांडाळ दिसायला आपल्या राज्याच्या प्रधानीसारखा होता. महाराज आमची काही आम्हाला परत द्या. मला तर हे राज्य आम्ही समजतो. जीवा यावर तर माझा विश्वासच बसत नाही आहे. राजसेवक बोला महाराज. आपण असेच आणि प्रधानजींना राज दरबार हजर करा. जसे आपले आहेत महाराज. हाच तो चांडाळ माझ्या ताईला पळवलेला रान. माझ्या ताईला बरं म्हणजे ओळखलास तर मीच तुझ्या ताईला पळवून आणली आणि आता तुम्हाला देखील संपवून या राज्याचा राजा मी होणार. प्रधानजी आपण असा विश्वासघात करायला वाटलं नव्हतं. होय महाराज मी विश्वासघात केला आणि तुम्हाला देखील संपवून या राज्याचा राजा होणार. प्रधानजी आपण का असा विश्वासघात केला? बस महाराज या राज्याचा अधिपती होणे ही एकमेव इच्छा आणि एकमेव स्वप्न होतं माझं. म्हणूनच तर तुम्हाला अजूनपर्यंत संतानन ठेवलं. राणी साहेबांना जेवणातून दिलेली दवा इथेच माझा पहिला डाव पूर्ण होणार. इतक्या त्या गरीब पोराचा बाप वारणार आणि तुम्ही त्याला मानस पुत्र बनवून घेण्याचा निर्णय घेतला. तेव्हाच मी ठरवलं त्याच्या घरी जाऊन त्या संपूर्ण घराला संपव. महाराज तुम्हाला पण संपवतो आणि या राज्याचा राजा मिळवतो. प्रधानजी हे तुमचे स्वप्न ते स्वप्नच राहील. मी जिवंत असेपर्यंत हे राज्यच काय या राज्यातील एक कण सुद्धा मिळणार नाही. बरोबर बोलतोय महाराज. तुमच्या रक्षण सामर्थ्य तर व्हा युद्धास तयार. ठीक आहे तर युद्धास असता. प्रधानजी मी जिवंत असेपर्यंत हे राज्य आपल्याला कदापि मिळणार नाही. ठीक आहे. हो हो त्याच्या जीवा जगला त्याच्यावर उलटलाच काय. पण एक गोष्ट लक्षात ठेव जो त्यात मी माझ्या बाबांसाठी गेला तोच त्याला महाराजांनी करू. मी युद्धास तयार आहे. ज्यात असेल सामर्थ्य तो होऊ युद्धास तयार. ठीक आहे तर पाहूया.
राजसेवक बोला महाराज. या हरामखोर पतंजीला कोळ्या कुत्र्यांना खाऊ घाला. हीच या नराधमाची शिक्षा आहे. महाराज बघा घ्या. चाल चाल. हा तुमचा वाटत तुम्ही आता कुठेही जायचं नाही. जसं तुमच्या डोक्यावर पापाचं छत्र नाही, तसं माझ्या डोक्यावर संतान छत्र नाही. मी या जीवाला आमचा माणसपुत्र म्हणून स्वीकारण्यात होतो, पण आजपासून या जीवाला मी परराज्यात शिक्षणासाठी पाठवत आहे. आणि तुम्ही दोघींनी या राज्याच्या राजकुमारी म्हणून मला बापाचं कर्तव्य पार पाडण्याची संधी द्या. राजसेवक असेच जा आणि प्रथेमध्ये अशी दवंडी द्या की राजाच्या राज्याला एक नाही, दोन नाही तर 3-3 वारसदार मिळाले आहेत म्हणून. कसे आपले आहेत ना महाराज.